नमस्कार मंडळी, मंगळागौरीला आता लवकरच उत्साह सुरू होणार आहे. ज्यांचा पहिला मंगळागौरी आहे त्यांची आतापर्यंत साड्यांची खरेदी झालीच असणार. साडी खरेदीचं मोठं काम झालं तरी आणखी एक त्याहून अवघड काम म्हणजे साडीवर ब्लाऊज कसं शिवायचं हे ठरवणे. म्हणूनच हे बघा काही खास नवे ब्लाऊज डिझाईन. सध्या ट्रेंडिंग असणाऱ्या प्रकारांमध्ये ब्लाऊज शिवला तर नक्कीच तुम्ही कार्यक्रमात जास्त शोभून दिसाल. काठपदर साडीवरच्या ब्लाऊजच्या बाह्यांना असे डिझाईनही छान वाटते. मोत्यांऐवजी तुम्ही सोनेरी मण्यांचे लटकनही लावू शकता. ब्लाऊजच्या बाह्या शिवण्यासाठी आणखी एक वेगळे डिझाईन पहा, सुंदर आणि आकर्षक दिसाल. समोरच्या बाजूने V-नेक असणारे गळेही सध्या खूप ट्रेंडिंग आहेत. असे एखादे ब्लाऊज शिवून पहा, वेगळा लुक मिळेल. बंद गळ्याच्या ब्लाऊजची खूप फॅशन आहे. अशा ब्लाऊजवर मागच्या बाजूने असे छान डिझाईन करून घेऊ शकता. इतरांपेक्षा ब्लाऊज खूप वेगळा लुक देईल. ब्लाऊजच्या बाह्यानं अशी हलकीशी झालर असणारी ब्लाऊज हे खूप छान दिसते. ज्या साड्या आणि ब्लाऊज कॉन्ट्रास्ट रंगाचे आहे त्यांच्यासाठी हे विशेष चांगला लुक देते. हल्ली अशा पद्धतीच्या फुग्यांच्या बाह्यांची फॅशन आली आहे. असे ब्लाऊज दाक्षिणात्य दाटणीच्या धाग्यांवर असतात. आता ते साड्यांवरही शिवले जात आहेत. बाह्यांना किंचित पफ घेऊन काठानी असा सुंदर लुक दिलेला आहे. ब्लाऊज पीसच्या काठांचा असा खूप छान उपयोग ब्लाऊजच्या बाहीवर करता येतो. व्हिडिओमध्ये दाखवलेले ब्लाऊजचे डिझाईन तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मंडे भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.